दिसत असेल का नाही माहिती नाही. सारखं दिसते इथं पायरी आणि बाजूला कदाचित तू ही मॅगी मिस केली आहे. तुला भीती वाटत असेल घाबरू नको. पकड ना, कशाला दिली ती? पकडायला दिली आहे. घे गळ्यात बांधून. बरोबर येऊ द्या आता. चाला तुम्ही पकडलं. डेंजर है और पानी नहीं है. काय घाबरायची काही एवढं काय हायच नाही घाबरण्यासारखं. या चंदेरी गडाच्या शेंड्याची कॉमेंट्री ऐकली असेल, ऐकायला आली असेल तर त्यांनी खालच्यांचा आत्मगत सांगितलं. सचिन थरारक चंदेरी स्वतः अनुभवताना. अरे हे का देवीचं महाकसम पोचलो क्या आपण. व्यू आहे यार. आपण आलोय आता. एक नंबर यार. हे सर करायचंय. प्लस जमलंच तर वरती जाऊन तुम्हाला ते छोटं मंदिर दाखवतो. ते पाया पडत अंबाबाईचं एलकोट एलकोट. जय मल्हार. तुदड माडे लागे आंबे गोल. हा आमचा बम आहे. फुल हार्डवाली ट्रॅकिंग करतोय. मैं भी और काका घोड़े की प्रैक्टिस के ऊपर गढ़ पे सन रहे हैं. सरळ काढ आडवी. और मंदिर है. सब अपने आगे वो पीछे में देवी का ही है शायद से. कोई तो देवी का है. वाह पब्लिक व्यू देखो. आपल्याला तिकडे जायचं आहे. तुम्हाला दिसत असेल झेंडा आहे तिकडे. तिथून 2-4 पब्लिक येतात ते तिथं तुम्हाला चढताना दिसत असतील. तर आपल्याला अशा प्रकारे जायचं आहे. पब्लिक आहे, टेन्शन नाही, आरामात आपण जाऊ शकतो. ती महाराजांची मूर्ती आहे तिथे सर्वात टोकावरती. ते काही पोरं दिसत असतील तुम्हाला. आपल्याला तिथपर्यंत जायचं. असं म्हैसमाळ सोळक्याला कोणी गेलं दिसत नाही आहे. मला दिसत असेल का नाही माहिती नाही, पण ही डोंगर रांग एक नंबर आहे. द्वार म्हणजे प्रवेशद्वार सारखं दिसतं इथं. पायरी आणि बाजूला कदाचित पहिले हे असतील दरवाजा टाईप बुरुज. तर आपली पब्लिक ही अशी येते चालत इथून वरती चढून येतील. तिकडं आपण मागाशी गेलेलं ते अर्धे आता चढलेत, फोटो काढतात ते. आपण इथून जाऊया वरती. ह्या पायऱ्या कातळात कोरलेल्या नाही रे. इथून आहे रस्ता. हे पोरांनो, हे म्हण्या मी इथं आलोय तर खरं पाणीच्या शोधात. बाकीची माझी पब्लिक थांबली मागं. नक्की तर पाणी भेटते का नाही भेटते माहिती नाही. इथं गुफा बिफा आहे भाई, पण फुल डार्क. ही बाबा ही अशी माशी गोंगावली ना भीतीच वाटते. आय थिंक पाण्याचा टाका आहे. अजून पण आपल्या गडाची अवस्था आहे तशीच आहे. भरपूर ठिकाणी दारूच्या बाटल्या, कचरा ॲज इट इज. वाटत नाही का फरक पडतोय लोकांना. आता का वळसा घालून जाऊ पूर्ण. एवढ्या लांब नसावं पाण्याचा टाका. चला
कदाचित तिकडेच आहे पुढे. ही गुफा बघा, अतिशय खतरनाक घबराट गुफा. इथं चूल मांडलेली आहे जेवणाच्या वगैरे सोय. बाकी थोडा आराम करायला ठीक आहे. हालत खराब आहे. सिगरेटचे पाकिट, बाटल्या, जाम कचरा आहे राव. बघू येताना उचलता आला, जेवढा उचलता येईल तेवढा उचलू आणि बॅगेत भरून घेऊन जाऊ खाली. दाखवायची तर इच्छा नाही, पण जरा दुर्गप्रेमींना जर असं दिसलं असं तर थोडा चोप द्यावा. बाकीचे मेंबर्स आय थिंक आले तर ह्या दरीतून कसं जाऊ शकतो, काय आयडिया आहे का? ते भी खत्म कर चलो अभी जाते हैं सीधा गुफे की तरफ. समोर फायनली आपल्याला गुफेच्या जाण्याच्या रस्त्याकडे हे टाका लागतं. त्याच्यामध्ये प्यायच्या पाण्याचं सोय होती, पण आता डाऊट आहे हे पाणी प्यावं की नाही. मला तरी वाटत नाही पिण्यायोग्य असेल. आता सध्या हे पाणी बरंच खाली पण गेलं आहे. गुफा आलेली आहे जवळ आपल्याला इथे, आणि आपल्याला पुढची वाट ती आहे, ती तिथून जायचं आहे. हा तो खतरनाकवाला पॅच एक बस, तो झाला की वरती चढतानाच आहे. सगळे बसले आता चरायला. इथं एकदम खतरनाक चालू आहे. आणि आपण अपने मास्टर शेफ है, आज की खाना बनाने वाले राजकुमार मॅगी बनवतोय. मसाला काढला नाही त्यातनं, आता पुढी सकट जायचं आहे. हे कलिंगड हळूहळू खावा, तहान लागल्यावर मग तेच खायचंय, नाही तर त्याचा रस काढून वेगळीकडे ठेवा. आंबा पिकलंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या पोटाची व्यवस्था झालेली आहे. इकडे आमचे हे मास्टर शेफ मॅगी बनवत आहेत, छोटी मोठी. हे पलटण अपनी धुन में. पण जरा संदीप पंखा असते आपल्याला, आपण वर उडून नसतं गेलो का? हे भाऊ तो कांदा दे ना इकडे, ते कांदा ते ह्याच्यासाठी कापून घेतो ना. हे उठ ना म्हणून तू काय टाइमपास करतोय. आमच्या प्रतीक्षेने यांच्या सबक का बराईब करा. रणजित, तू ही मॅगी मिस केली आहे, आणि हे काय माहिती काहीतरी आहे पण भारी, जाम भारी पराठे. रणजितला काय सांगू इच्छितो शेंडे तू? मी सांगतो की तो नाही आला म्हणून हा एवढा सगळा प्रोग्राम झाला. आला असता तर याच्यापेक्षा चांगला झाला असता. वो आया नहीं, कुछ तो अलग होने वाला था. जाने दो, जो भी है. सांड दिया वो. सांड दिया. एक तासाच्या विश्रांतीनंतर आपण चाललोय आता गडाकडे. हो, ऑलमोस्ट एक तास झाला असेल ना आपलं इथं. हो. हॉलतून निघालं, थोडी विश्रांती घेतली. पुढची वाट आपल्याला अशी आहे, वाट नाही घेत. पुढची वाटच आहे. आपल्याला असं कॉर्नरने जायचंय.
यावेळेस खूप टाइमपास झालाय. ऍक्च्युली आम्ही 12च्या आत वरती चढत असतो गडावर. इकडं थांबण्याचा डिसिजन थोडासा मागत पडेल वाटतं, तरी बघू चला. हे नाही रे, पुढे पुढे तुला डायरेक्ट असं हात लावून चढायचं. हे बघ, इथून बोलतो तो, इथून आपल्याला इथून असं खाली जायचंय. हा, या साईडने आपल्याला थोडस रिस्की आहे. हा रिस्की पाहिजे. आले का अरे हा तो हा होता, तो गडी एकीकडून जात होता आणि तो व्हिडिओ वाला बोलतोय ना? काका इथं थोडं रिस्की आहे, हळूच उतरायचंय. ठीक आहे, एकदम आरामात, नो घाई नो गडबड. ऐक ना, काकाला आणि शेंडेला मध्ये घे, मग आपण एकीकडे थांबू, एक तिकडे थांबतो. एक पुढे जा, आगे जाओ, थोडं थोडं. पीछे से आते हैं. हा, एक पुढे जा, एक आगे. चलो काका, काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पीछे रुपेश चल, रुपेश मोबाईल ठेवला तर अत्युत्तम होईल, मला असा अंदाज वाटतोय. हा नाही, आ जाओ ना. हे का मोहन, असा येस, इथून खूप सोपं आहे. गॉगल मध्ये दिसतंय का? हा, व्हेरी गुड. मिस्त्री आडवे 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 आडवे. अरे बापरे, ए उठ. एवढं नको बसू. अरे हाताला चटके लागताय, एवढं नको. हात कसा लावतोय? हात लावावा लागेल. चल ना, उतर ना खाली. ये नाही इथपर्यंत तरी ये. पहिला पाय व्यवस्थित रोवायचा, नंतर खाली उतरायचं. या साईडला तोंड कर ना, या साईडला. इथं पकडायला तुला जवळ आहे ना हे. गॅप ठेवा दोघांमध्ये थोडा थोडा. हा मॉकर आहे. एक हाताचा अंतर ठेवून झाला. डिस्टन्स कमी नाही व्हायला पाहिजे. आडवा पाय. बरोबर, येऊ द्या आता. चाला तुम्ही बिंदास, मी पकडलं मागून. पुढे बोलला बकऱ्याने म्हणजे अभि शूज क्यों. आडवा पाय ठेवायचं इथं, आडवा पाय ठेवा. अब ध्यान में आया, अगले ट्रक पे मांगता है. आता एक काम करा, खाली या, हळूहळू खाली या. हे बघा, हे ना ही लाईन, या लाईनीवरची चालेल. खाली या हळूहळू, असंच या इकडं. हा, माझ्याकडून बरोबर. बस सही. बरोबर, आता हळूहळू जावा. एकदम हळूहळू. अरे असा जाऊ दे आता, काय नाही, तसंच चालू ठेव. मी करेल ते क्रॉप. जावा आता. अरे पूर्ण नाही कळत ना त्याच्यात. थोडंसं पुढे हो म्हणा, त्यांना येऊ दे पुढे. थांब. हे येऊ दे तो. ये खालती येऊ दे, खालती येऊ दे. हा, बस. डेंजर है और पानी नहीं है. पुढं असं नाही लागेल. असं पुढे ये. नाही तर इथं ठेवतो का? हे इथं ठेव दुसरा. फर्स्ट टाइम में किसी को इतना हा, व्हेरी गुड. चल मग. हार्ड ट्रैक में नहीं लाना है. आगे इथं. हा, वरती राहू दे. नहीं लाना चाहिए था. नहीं, आराम से नहीं जाने तो बैठ जाना. शेंड्या आरामात आहे एकदम. नाही जमणार तर सांग तसं. हां एकदम. उभा राहू नको. वाटलं ना असं दोन्ही गुडघ्यांवर बसून जा. हां कारण की हात ना भाजतात, तर आपल्याला वाटत नाही की हात टेकावं. आरामात. तू एकदा हात उचलून जर थंड केले ना, मग परत टेकू वाटणार नाही तुला. सगळ्यात जास्त अवकाळा तर केदारला आणत होणार आहे बघा. हे फुल हे चल रहा है. केदार ये
नेक्स्ट टाइम पासून रिटर्न. खाली सरक आता हळूहळू. आला माझा केदार. हात हलवणार नाही केदार. ए सच्या, तुझं नॉलेज नको देऊ त्याला त्याच्या पद्धतीने होते. पाय टेकत येऊ का तुझ्याकडे आता विनू? हां स्ट्रेट जायचं आहे तिथून आरामात. नाही खालतून चालायचं आहे, तिथं पकडायचं आहे. गंभीर चर्चा चालू आहे काय करायचं काय नाही करायचं. आपला फेमस पॅच. त्याच्यावर पाय दे. हा पुढचा हा वरती ग्रीप आहे छोटीशी, त्याच्यावर पाय ठेवा. चिपक के चल रहा है. काय घाबरायची काही एवढं काय हायच नाही घाबरण्यासारखं. आपलं विनायक आहे सर म्हणून आहे चॅनल त्यावरती आहेत. नाही रे भाई, आमच्या घरातले मोजून आणि बाकी मित्रमंडळी एवढेच आहेत. वाढेल तरी अंदाज 90च्या आसपास असेल. आंबास ना 90K बोलतोस ना? नाही रे 90 रुपये. किले पे आए हैं और हमारे दोस्त लोग हैं जो ऊपर नहीं सड़ पाए और जो बाकी के लोग हैं ऊपर गए हैं और हम इधर स्ट्रेटेजिक टाइम आउट लेके इधर थोड़ा मजाक मस्ती में माहौल में मजा ले रहे हैं. आता जास्तीत जास्त अर्धा तास खाली येते. और बहुत ही डेंजर दिखने को मिल रहा है, इसलिए जाने के लिए थोड़ा डर लग रहा है हमको. इधर इतना ऊपर जाना पड़ता है, देख सकते हैं आप कितना टॉप. फायनली आम्ही खालून तिथून टाकीला पाणी भरून वरती आलो आणि इथून हा हार्ड पॅच 90 डिग्री करून इकडून आता इथे जायचं आहे वरती. थकवणारा ट्रॅक आहे जाम, मजबूत होऊन लागते. उतरताना कदाचित काढलेले स्लीट्स रिटर्न घालावे लागतील. इथं वरती सावली थोडी बरं आहे. इथून आपल्याला असा काही रस्ता आहे. सो अशा प्रकारे जायचं वरती आपल्याला चालत. आणि हा आमचा मागचा व्ह्यू. संदीप इथं मागून तर आता ठेवावा लागेल मला जरा फोन. हात टेकून चढायची. फायनली आम्ही वरती चढतो.
फायनली आपण चढलो आपला चंदेरी ट्रॅक कंप्लीट. आता थोडंसं पुढे जायचं बाकी आहे. टॉपवरती येऊन पोचलो आहे. ते एवढे लांब आहेत आपले महाराज आपल्यापासून. आता फक्त बस थोड्याच वेळात तिथे पोचू. तोपर्यंत हा बघा व्ह्यू. हे आपले संदीप भाऊ आणि ही आहे दर्री. हां हो का, रस्ता आता मजबूत आहे तर इथून मजा येईल पक्की. तो फिल्डर थकला का? नाही नाही, हा म्हणजे पहारा देण्यासाठीच होता फक्त. फायनली आम्ही पोचलो महाराजांकडे. चंदेरी फोर्ट थेट वरती. थेट स्वर्गात. हा लय मजा येते थेट स्वर्गात ना. स्वर्गात. फक्त पाऊस पडला पाहिजे मग मजा येईल. अजून तहान जाम लागली आम्हाला. बाकी पाण्याची सोय आहे खाली इकडे, तुम्ही टेन्शन नाही घ्या. बॉटल्स 2-3 लागतील ना रे. 3 बॉटल पाहिजे. 3 बॉटल प्रत्येकी. आणि वरती आल्यावर तुम्हाला पाणी भेटेल. इथं टाके आहेत सध्या. आता मला वाटतं याच्यानंतर तुम्हाला कदाचित नाही भेटणार, संपेल पाणी तोपर्यंत. आता पाण्याची सोय जास्त करून या. आणि हा व्ह्यू असा काय आहे, आपले पब्लिक इथं फोटोग्राफी करते खतरनाकवाली. बाकी मला तर व्ह्यू दाखवला पॅरोरामा फुल, सगळे डोंगर रेंज. व्ह्यू प्रॉपर एकदम जबराट असा. हा बघा, फुल खालतून अशी हवा लागते वरती. हे बघा फुल टी शर्ट मध्ये. हे लोकांनी मिस केलं. केदार, मोहन, शेंडे आणि राजकमल मिस्त्री ना, या लोकांनी मिस केला हा सीन. बघा भाई, तुमच्या लोकांसाठी थेट मोबाईल मधून लाईव्ह प्रक्षेपण. आणि इकडं महाराजांची मूर्ती आपली. या मेघडंबरी मूर्तीची स्थापना अजिंक्य हायकर्स बदलापूर या संस्थेकडून करण्यात आली होती. म्हणजे विचार करा, आमची वरती चढता हे हालत झाली आहे. त्या लोकांनी टप्प्याटप्प्यामध्ये कशी आणली आहे खतरनाक. आणि मूर्तिकार पण बाई पोलीसच सलामी द्यायला लागेल. छान मूर्ती आहे. चला आता आपण खाली उतरायला घेतले. 1.5 वर्षाआधी फटाफट. हा पॅच अतिशय भारी आहे. हा थोडा रिस्की.
इथून तुम्हाला दोन्ही हात पकडून यावं लागतं. इथून तुम्हाला दोन्ही हाताने पकडून दगड यावं लागतं, त्याशिवाय पाय पुढे टाक, आरामात येशील. हा पुढच्याला ग्राइंडर घेऊन एवढं दगड पडतं का? चलो सण दो. खाली ना लवकर पोचल तो खाली. शॉर्टकटने थकणार पण नाही, त्याला पाणी पण नाही लागणार. बॉटल बघितली मी कशी गेली. भाई ढाचका डुचकू ढाचका. बिचारीचे जाम हाल झाले असते ना. अरे यार तो ना नेमकी ना पायात आणि कमरेत आणि याच्यात अडकली दगडात. रिटर्न चाललेत ना. हा घरी चाललेत ते. मग तो रेटी दिसतंय तुम्हाला? दुपारी आपल्यासोबत आम्हाला तिकडे जायचंय. तो फोन दे त्याच्याकडे. थांबा ना. आणि असं खाली बस. तो आपण फायनली बसतो खाली. या चंदेरी गडाच्या फेमस दगडावरती पण आलेले आहे. तर सच्याने पकडून ठेवलं आपल्याला दगड. तो आपण इथे यायचा यायचा मी दगड पकडून ठेवलंय. हे खतरनाक आहे हा. इथून हे बघा, इकडचं इकडचं एकदम खतरनाक आहे. इथून आपला संदीप भाऊ फोटो काढतोय. नाही काढत घाबरून. चला मी ठेवतो, त्याशिवाय फोटो नाही काढणारे लोक. गड भटकंती. हे लय तापतोय हात, माझा चटका बसलाय. काय तिच्या हे बघा असं झालं तसं एवढं झालं. काय नव्हतं वाटत. भाई मला तर थोडा पण नाही चटका लागला त्याचा. मला मॅगीचा चटका. मॅगी ओतू गेली. माझ्या हातावर मॅगी होती. मॅगी डायरेक्ट हातावर पडली ना भाई. नाही बघा बघा आपले माणसं कसे उतरतात. पण मॅगी खायला मजा आली. आपण भाऊ आपला आता युट्यूब वरती बघून बघून एन्जॉय करेल. थ्रिल भाई मैंने किया. फायनली किया. देख साले मैं करके आया उधर. विशालला मोडक्याला बोलव पहिले, त्याला दाखव. मित्रांनो दाखव. बघ केदार, लाज वाटू दे, परत एक उदाहरण. बस ये टाइम शेंडे की जगह कोई और है. भाई हाय, डिफिकल्टी लेवल हाय आहे. पण कसं आहे ना, तुम्ही जर का कॉन्फिडेंटली केलं, इन्स्ट्रक्शन दिल्यावरती जसं बोलतात ते माणसांवरती भरोसा ठेवून केला ना, तर हा सोप्पा आहे. म्हणजे करण्यालायक आहे. सोप्पा नाही बोलतोय, करण्यालायक आहे, जमल. तेवढ्या हार्ड पॅचवरून ते लोक क्रॉस झाले आणि इथं यायला घाबरले. असं पण नाही की रॉक क्लाइम्बिंग प्रॉपर तुम्हाला ती करायची आहे. भरपूर खाचे बिचे आहे, मस्त आहे. ऍज इट इज गोरखगड वाटलं मला थोडाफार. बाकीच्यांनी तुम्ही बघा, हॅलो बाकीचे ब्लॉग बघून कम्पेअर करा की ऍज पर गोरखगड बोल ना. अरे उतर. ये कैसा है. हो तुम्ही कुठे तिथेच आहे की पाठे गेले पुढे निघून. हा आता भाई आपण चंदेरी केला ना, अभि चलो किधर भी. आता स्वप्नात हा चंदेरी सतवणार नाही मला. हा जो पॅच आहे ना, हा पूर्ण मुरुम माती. इथं थोडं फिक्स पाय ठेवून चालत जावं लागतं. बाकी सचा अपना जा रहा है उधर. फोटो निकालने के लिए फोटो खींचो क्या. ही आपल्याला अशी टाकी लागते या साईडला, टाकं पाण्याचं. हे इथं तुम्ही बघू शकता. आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसं आहे पाणी. हे बघा, अशी काही ही पाण्याची टाकी आहे. आणि महत्वाचं याचं म्हणजे हे कसं बनवलं असेल दगडाचं खांब टाईप. सही आहे. मस्त स्ट्रक्चर
इंजिनिअरिंग होती त्या लोकांची. सही होते जरा मस्त आहे. आता आपल्याला इथून खालती उतरायचंय. इथे रवीश चढवते हे नीचे, इथून खूप सांभाळून जावं लागतंय. हा दगड जरा स्पेशल वाटतंय. चंदेरीची निशाणी. उतरताना जास्त मजा आहे ना. उतरताना जास्त मजा आहे. फुल दगडांचा शेप घेत घेत उतरतो आपण. मला काहीतरी बोलतात. हे बघा इकडे कशी लाईन तड्यासारखी गेली आहे. त्याच्या तडा बघितला का? हा एवढा मोठा क्रॅक. काय खतरनाक आहे. व्ह्यू एक नंबर आहे वाईज. गर्दी असल्यामुळे आपण इकडचं तिथून कुठून चाललायस? खालती खालती असं वरती चढताना हे दाखवायचं राहिलं. तिकडचा पॅच आहे ना अतिशय सुंदर आहे. मजा येते बघ. अरे पानच ते काटेरी आहेत. तुटलेला बेकार आहे ना का आपल्याला कत्तन कुत्तन या झाडाचा फोटो काढ जरा. या झाडांपासून जरा सांभाळून लेट होतात. नाही फोटो काढून दाखवायची गरज नाही. तुम्ही आल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल कोणतं झाड होतं ते. भाई बेकार. हे बघा चिरफाट डायरेक्ट. इथे बसलेत का आपले? नाही आपले गेले कुठे ते भांडूपाले आता उतरले खाली. क्या बोलता सचा? अरे एक नंबर. अरे भाई ऍक्शन कॅमेऱ्याची गरज नाही आता. काय डोकं यार. ये बढिया आहे भाई. ते आता थोडं तर दगडाला घासतोय तो. नीचे का अशा वागून पाटील आहे सेतू पाटील. टॉप डोक्याचा विवेक. हा कॅमेरामॅन ठेवल भाई आपल्या सोबत. हा ते पण हेलिकॉप्टर मध्ये. त्याला लागतील 4-5 करोड. येतोयस ना बरोबर. तुला कंटाळा आला असेल उडी मार. जास्त त्रास नको घेऊस. किती त्या जीवाला त्रास देशील. लवकर त्रास करून घ्यायचा. सरळ शॉर्टकट मारायचं इथून खाली. लग्न झालंय अजून चांगलं. मग पहिले उतरू दे. भाई आरामात चालत जावा. धावत जावा मी तर बोलतो. भाई ही आयडिया त्या प्रशील बाईची आहे. तिथं वाईड अँगल येतो तो. थोडा 6 महिने कर्जात आहे. 6 महिने तर कमबॅक होईल वाघाचा. क्या संदीप जी
तो ताबडी तम्मा. ये बघ भाई, इधर की चाहत थी कि इधर कैसे चलेगा मैं. अभी तो इधर खड़ा हूं मैं. हाँ गाईज बघा, तुम्ही ज्या गोष्टीला घाबरत होते ऍक्च्युली हे इथून चालतात खालतून, पण मी तुम्हाला इथून चालून दाखवतो. ओवे ओ ओवे ओवे, फक्त पाय नीट ठेवायचे, मस्ती कमी. असं आलेलो उतरताना समजून येत नाही, चढताना आपण कुठून पण चढून जातो. दाखवतात खूप खतरनाक आहे. तो चालत आला त्याच्यावरून आपण पकडत आलेलो तिथून. त्यांची वॉरंटी संपली आहे, त्यांना आता रिन्यू करायला लागेल. ते जातील त्याच्या जागी दुसरे दगड येतील. हो ना तू भाई. वरती पकडून ठेव. तुझ्या पायाच्या खाली खाच आहे ना, तो पकडावा लागेल तुला. हा, तिथं दोन्ही हाताने पकड आणि साड दिया. इथं हे बघ, हे बघ माझ्याकडे बघ. इथं पाय ठेव, इथं इथं ये, पूर्ण ये इथं. हा, आता हा पाय खाली ठेव, तो वरती नको ठेव. हा, खाली जाऊ दे, तिथे तिथे खाली जाऊ दे. असा चिपकून चिपकून खाली जा. हा बा, तसाच जा. इथं ठेव. जाशील, आरामात जाशील. हा पाय पुढे घे आणि इथं ठेव. इथं ठेव पाय. हा, ठेव तिथे बस. मार उड्या आता. तिकडून आता हे बघ इकडे सरळ सरळ आहे, काय नाही. खाली समोरून बसून ये. हा, बघ बघा आणि आता वर नको करू, पाय पाय खाली घे. हा. आणि हे बघ या कक्षीला पकडून खाली आहे. हा टोक आहे ना, टोकाला पकडून सरळ खाली आहे. डायरेक्ट पूर्ण दोन्ही पाय खाली सोड. हा, सगळ्यात मला कंटाळा मागो बरं त्याच्या. आता आपण आलो या पाण्याच्या टाक्याजवळ. ते तहान मस्तपैकी आता भागवणार आहे आपण. खूप तहान लागली. तर आपण तुम्हाला पाणी दाखवतो किती फ्रेश आहे, आणि त्याच्यात मच्छा बघा का भारी भारी आहे. थोड्या वेळ या ठिकाणी विश्रांती करून आम्ही चंदेरी गडाचा निरोप घेतला आणि खाली उतरायला सुरुवात केली. आता संध्याकाळ झाली आहे मस्तपैकी, आणि आम्ही गडाच्या खाली प्रॉपर उतरलोय. फायनली चंदेरी कंप्लीट केला आम्ही. मजा आली, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खूप वेगळे पॅच चढायला भेटले. मेन म्हणजे नवीन काहीतरी, फुल 85 डिग्री स्लिपरी पॅच. मजा आली. मेन म्हणजे वरती जाऊन महाराजांची जी मूर्ती बघायला भेटली ना, सही आहे, मस्त. खूप छान ट्रॅक झाला चंदेरी ट्रॅक. आता लवकरात लवकर खाली उतरायचंय, अंधार पडायला आलाय. भीमाशंकर टाइपवाला नाही करायचं सीन. चलो मिलते हैं अगले ब्लॉग में.
नेक्स्ट बघू कोणता गड प्लॅन होते. बाय बाय.